नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आत्तापर्यंत आपण स्वामी समर्थांचे अनेक संकेत जाणून घेतले, पण आता जो विषय आपण पाहणार आहोत तो कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा संदेश ठरू शकतो. कारण कधीकधी स्वामी समर्थ फक्त आशीर्वादच देत नाहीत, तर येणाऱ्या संकटाबद्दल सावधी करतात. होय मित्रांनो, प्रत्येक इशारा वाईट नसतो. काही इशारे आपल्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवण्यासाठी असतात आणि जे भक्त हे इशारे वेळेवर ओळखतात ते मोठ्या संकटातून वाचतात. पहिला इशारा सतत एकच चूक पुन्हा पुन्हा होणे. जर तुम्ही एखादी गोष्ट वारंवार करत असाल आणि प्रत्येक वेळी त्यातून नुकसानच होत असेल, तर थांबा आणि विचार करा. कदाचित आयुष्य तुम्हाला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण काही वेळा स्वामी समर्थ परिस्थितीच्या माध्यमातून आपल्याला थांबवतात. दुसरा इशारा म्हणजे मन सतत अस्वस्थ राहणे. कधीकधी सगळं ठीक असतानाही मन बेचैन राहतं, काहीतरी चुकीचं होतं असल्याची एक जाणीव होते. अशावेळी त्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. शांत बसा, नामस्मरण करा आणि स्वतःला विचारा, मी कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आहे. तिसरा इशारा, चुकीच्या लोकांवर अंधविश्वास ठेवणे. मित्रांनो, प्रत्येक हसणारा चेहरा आपला हितचिंतकच असेल असं नाही. स्वामी समर्थ अनेकदा आपल्याला चुकीच्या संगतीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण आपण भावनेत वाहून जातो आणि नंतर दुःख भोगतो. म्हणून लोकांवर प्रेम करा, पण विवेक सोडून नाही. तर एक सत्य अनुभव, एका भक्ताला नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्याची संधी मिळाली. सर्वजण म्हणत होते, ही संधी सोडू नकोस, पण त्याच्या मनात सतत अस्वस्थता होती. त्याने निर्णय पुढे ढकलला. काही महिन्यानंतर तो व्यवसाय फसला आणि अनेक लोकांचे मोठे नुकसान झाले. त्या भक्ताने नंतर सांगितलं, मला आतून सतत थांबवण्याचा संकेत मिळत होता किंवा थांबण्याचा संकेत मिळत होता. मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक भीती हा संकेत असतो, पण याचा अर्थ इतकाच की महत्त्वाचे निर्णय घेताना शांत मनाने विचार करणं आवश्यक आहे. आजचा स्वामी संदेश, जर तुम्ही सध्या एखाद्या वळणावर उभे असाल, जर तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल, तर घाई करू नका. काही वेळ तुम्ही शांत बसा, प्रार्थना करा आणि मन स्थिर झाल्यावरच निर्णय घ्या. कारण अस्वस्थ मन चुका करतं, शांत मन मार्ग शोधतं. मित्रांनो, कदाचित हा संदेश तुमच्यासाठीच असेल. कदाचित तुम्ही सध्या अशाच एखाद्या निर्णयाच्या टप्प्यावर असाल. म्हणून आजचा दिवस विचार करण्यासाठी वापरा, घाई करण्यासाठी नाही. आता हात जोडून म्हणा, श्री स्वामी, मला योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची बुद्धी द्या. कारण ज्याच्याकडे श्रद्धा आणि विवेक दोन्ही असतात, त्याला जीवनात योग्य मार्ग सापडतो आणि जिथे योग्य मार्ग असतो तिथे स्वामींची कृपा असते. जय जय रघुवीर समर्थ. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपला हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरच. स्वामी समर्थांच्या कृपेने अशक्य कसं शक्य होतं. मित्रांनो, आयुष्यात असा एक क्षण प्रत्येकाच्या वाट्याला येतो जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, जिथे आशा नसते, मार्ग नसतो आणि मदतीला कोणीच नसतं. अशावेळी माणूस दोन गोष्टी करतो. एक तर तो पूर्णपणे हार मानतो किंवा देवाच्या चरणी स्वतःला समर्पित करतो. आणि ज्यांनी स्वामी समर्थांच्या चरणी स्वतःला अर्पण केलं, त्यांच्या आयुष्यात अनेकदा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य झाल्या. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुमच्या मनातील निराशा नक्कीच कमी होईल. एक गरीब शेतकरी एका छोट्या गावात एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे थोडीशी जमीन होती, पण सलग 2 वर्षे दुष्काळ पडला. पिकं वाळली, कर्ज वाढलं, घरात अन्नाचीही अडचण निर्माण झाली. गावातील लोक म्हणू लागले, आता याचं काही खरं नाही. पण त्या शेतकऱ्याचा स्वामी समर्थांवर प्रचंड विश्वास होता. तो रोज सकाळी उठून स्वामींचं नामस्मरण करायचा आणि एकच प्रार्थना करायचा, स्वामी, मला मार्ग दाखवा. एक दिवस तो प्रार्थना करत असताना त्याच्या मनात अचानक एक विचार आला, शेतीसोबत दुसरा छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा. सुरुवातीला त्याला भीती वाटली, पण त्याने तो विचार स्वीकारला.
हळूहळू त्याच्या उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार झाले, कर्ज कमी झालं आणि काही वर्षात त्याची परिस्थिती पूर्णपणे बदलली. चमत्कार म्हणजे काय? मित्रांनो, अनेक लोक चमत्कार म्हणजे अचानक पैसा मिळणं किंवा एका रात्रीत आयुष्य बदलणं असं समजतात. पण खरं पाहिलं तर चमत्कार म्हणजे योग्य वेळी योग्य दिशा मिळणं, योग्य निर्णय घेण्याची हिंमत मिळणं आणि संकटातही आशा जिवंत राहणं. स्वामी समर्थ अनेकदा आपल्या परिस्थितीपेक्षा आपल्या विचारांमध्ये बदल घडवतात आणि तोच बदल आयुष्य बदलून टाकतो. आजचा एक महत्त्वाचा प्रश्न: तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला अशक्य वाटते? एखादं स्वप्न, एखादं ध्येय, एखादी अडचण. आता डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, मी खरोखर प्रयत्न करत आहे का? कारण अनेक वेळा आपण अपयशाला घाबरून पहिलं पाऊलच टाकत नाही आणि मग नशिबाला दोष देतो. पण स्वामी सांगतात की श्रद्धा ठेवा, पुढे चालत राहा, कारण जो थांबत नाही त्याच्यासाठी नवीन मार्ग तयार होतात. स्वामी समर्थांचा आजचा हा संदेश जर तुम्ही सध्या अडचणीत असाल तर लक्षात ठेवा, ही परिस्थिती कायमची नाही. आज जे अशक्य वाटतंय ते उद्या शक्य होऊ शकतं. आज जे स्वप्न दूर दिसतंय ते उद्या वास्तव बनू शकतं. फक्त विश्वास जिवंत ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा आणि आपली मेहनत चालू ठेवा. आणि स्वामींचं नामस्मरण कधीही सोडू नका, कारण अंधार कितीही दाट असला तरी एक छोटी ज्योत त्याला दूर करू शकते आणि श्रद्धा ती ज्योत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडवणार आहेत, तर कमेंटमध्ये लिहा, माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.